नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहते आवाज इंडिया मराठी. धडक कामगार युनियन महासंघाच्या वतीने आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं औचित्य साधून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये ऑटो टॅक्सी कामगारांसाठी मोफत वैद्यकीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच कामगारांच्या हक्कासाठी आणि एकजुटीचा संदेश देण्यासाठी भव्य रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. यामध्ये रवींद्र वायकर, विनोद शेलार आणि कृपाशंकर सिंग यांनी विशेष उपस्थिती लावून कामगारांशी संवाद साधला. कामगारांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचं आश्वासनही यावेळी देण्यात आलं. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ऑटो टॅक्सी कामगारांनी सहभाग घेतला होता. संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. या संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी. पाहूयात. आज महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिवस आहे. आपण इथे पाहू शकतो सगळेच मोठे इथे नेते आलेले आहेत. मी सुरुवात पहिला रवींद्र वायकर साहेबांची करतो. साहेब, काय सांगाल महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवस एकत्र? नक्की ज्या वेळेला भाषावर प्रांताची रचना झाली आणि ती रचना झाल्यानंतर महाराष्ट्र हा आपला त्या दिवशी एक राज्य म्हणून उदयाला आलं. गुजरात बाजूचं राज्य त्याच वेळेला दुसरं निर्माण झालं. भाषा युद्ध झाली, प्रांतावर अशी हे झाली आणि त्या पद्धतीने आपण हा महाराष्ट्र दिन म्हणून मानला जातो. आणि आपल्या राज्यामध्ये आणि राज्याच्या बाहेर देखील महाराष्ट्रीयन जिथे राहतात त्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यामध्ये महाराष्ट्राने केलेली उन्नती 1960 पासून ते आतापर्यंत ही केलेली उन्नती, महाराष्ट्र किती प्रगतिशील आहे हे आपण आज लोकांना सांगतो. आणि आपल्या राज्यामध्ये संपूर्ण लोक सुखी समृद्ध आहे आणि ते करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, माननीय आमचे दुसरे उपमुख्यमंत्रीजी शिंदे साहेब, पवारताई यांच्या माध्यमातून आम्ही हे चांगलं सर्व कार्य करत असतो. दुसरा हा कामगार दिन देखील आहे. कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी जी लोक असतात आणि कामगार वर्ग हा कामगार दिन या दिवशी त्या सुट्टीत असते आणि त्या दिवशी मोठ्या उत्साहाने साजरा करतो. या इथं आमच्या इथे देखील आपण पाहिले धडक मोर्चा आमचे राणे साहेब यांच्या माध्यमातून त्यांनी इथे युनियनचं ऑफिस केलेलं आहे, सर्वांना एकत्रित केलेलं आहे आणि एकत्रित करून त्यांच्या हक्कासाठी ते नेहमी काम करत असतात. त्या महासत्कारांची पूजा आणि त्यांनी अनेक विधी कार्यक्रम इथे घेतलेले आहे, त्याला आवर्जून मी उपस्थित राहिलेलो आहे. काय सांगायचं? सर्वप्रथम आपल्या सर्वांना 1 मेच्या भरपूर शुभेच्छा देतो. हे राज्य जे आपल्याला मिळाले त्यासाठी भरपूर संघर्ष आपल्या जुन्या लोकांनी केलेला आहे. जरी भाषावर प्रांत रचना करण्याचं ठरलं आणि त्याचा आयोग स्थापन झाला तरी प्रत्यक्ष महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी शेकडो लोकांनी स्वतःचं बलिदान केलं आणि सतत संघर्ष केला आणि शेवटपर्यंत मुंबई ही महाराष्ट्रात राहू नये याच्यासाठी त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांनी भरपूर प्रयत्न केला. पण मुंबई शेवटी आपल्याकडे आली आणि आज आपल्याला आनंद आहे की जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं आणि जी स्थापना झाली त्या स्थापनेतनं एक उद्योगशील राज्य, विकसित राज्य आणि स्वतःचाच विकास करण्याबरोबर बाकीच्यांना मदत करणारं राज्य अशी प्रतिमा आपण निर्माण करू शकलो. आणि त्याचबरोबर जसं वायकर साहेबांनी सांगितलं, महाराष्ट्र दिन म्हणजे कामगार दिन. ज्या कामगारांच्या रक्तावर आणि घामावर हा महाराष्ट्र उभा आहे त्यांना नमन करण्यासाठी हा दिवस आहे. आणि त्याचबरोबर ज्या गोष्टी अजूनही पदरात पडलेल्या नाही आहेत पण ज्या न्याय आहेत त्या पदरात पाडून घेण्यासाठी संकल्प करण्याचा दिवस असा कामगार दिवस आहे. आणि मला आनंद वाटतो, माझे मित्र अभिजितजी राणे यांच्या नावातच जीत आहे, त्यामुळे ते जे जे करतात ते जीत मिळणार. आणि मी मध्ये असं म्हटलं होतं की जीत म्हणजे अभिजीत, म्हणजे अभी मिला जीत, आगे मिलेगा तो बोलेगा अभी भी जीत, तो इनका रोज जीत होता है. ऐसे अभिजित राणे यांची धडक कामगार युनियन जी धडक देऊन, जिथे साधारण बोलण्यान काम होत नाही तिथे धडक देऊन काम करते अशी क्षमता असलेली युनियन आहे. त्यांचा कार्यक्रम आहे, त्यांच्या कार्यक्रमाला लाख लाख शुभेच्छा. मतलब कृपाशंकर सिंह है, कृपा भैया क्या कहेंगे? एक तो कामगार दिवस है और जो नियम लागू होने वाला था टैक्सी ऑटो का वो भी कहीं ना कहीं शिथिल किया गया है, 14 अगस्त तक दिया गया है. जय महाराज. तुम्ही मराठीमध्ये बोलला असता तर बरा झाला असता मला. हे महाराज दिवस म्हणजे आता खासदार रवींद्र वायकर साहेब बोलले, आमच्या भाजपाचे ज्येष्ठ नेते विनोदजी बोलले. आज आम्ही कार्यक्रमात अभिजित राणेचे धडक कामगार युनियन आणि मुंबई आपला लेबर सेलचे भाजपाचे अध्यक्ष सुद्धा आहे. हे कार्यक्रम दरवर्षी राबवतात. हे कार्यक्रम राबवताना माझ्यासारखा एखादा हिंदी भाषिक जेव्हा मुंबईत येतात तर मुंबईत आल्यानंतर आम्ही एक कामगार म्हणून काम केलं आणि मुंबईमध्ये आल्यानंतर महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आणि महाराष्ट्राची भाषा
आणि भाषेबद्दल मी सांगतो ना की हिंदी, मराठी आणि संस्कृती हे देवनागरी एकच आहे. आणि हा भाषेचे फक्त मराठी भाषा नव्हे, माझ्यासारखं हे मराठी संस्कृत आहे. आणि मराठी संस्कृत जप करण्यासाठी किंवा मी जपून ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. काही लोकांना असं वाटतं, पण महाराष्ट्र प्रगतशील राज्य आज देशामध्ये प्रथम होता, प्रथम आहेत आणि प्रथम राहणार. आज महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे 2 सहकारी एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री म्हणून आणि आमची सुनेत्राताई उपमुख्यमंत्री आणि इतर सगळे भारतीय जनता पार्टी, आमचे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि राष्ट्रवादी आता सुनेत्राताई, अजितदादा राणी हे सगळे महाराष्ट्राच्या विकासासाठी जे करतात, एवढा आनंद आहे शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. पण मी एवढं सांगतो, एक राष्ट्र आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्र आहे. आज महाराष्ट्र दिन, कामगार दिवस आहे आणि आज अभिजित राणेतर्फे आज सगळ्या महिलांचा सत्कार करण्यात आलेला आहे. माझ्याबरोबर स्वतः अभिजित राणे जे त्यांच्याशी जाणून घ्या. तर काय सांगाल, एवढे महिलांच्या संख्या आहे, त्यांचा सत्कार केला? धडक कामगार युनियन एक प्रभावशाली कामगार संघटना आहे. देशाच्या जवळपास 7 लाखाहून अधिक कामगारांचं प्रतिनिधित्व करतो. जवळपास 38हून अधिक वेगळ्या युनिट्स आहेत आणि त्यापैकी एक युनिट ही वुमन्सना एम्पॉवर करणं, मोटिवेट करणं, त्यांना प्रोत्साहन देणारी एक युनिट आहे. त्या युनिटचे आमची प्रेसिडेंट चैताली चटर्जी या ठिकाणी आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण जवळपास 30 महिलांना मोटिवेशनल अवॉर्ड्स दिलेले आहेत. ते प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम ते करतायत आणि चांगलं काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम हे देशाचे पंतप्रधान मोदीजींच्या मार्गदर्शनाने आजचा हा कार्यक्रम हा आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या पूर्णपणे त्यांच्या कंट्रोलमध्ये होतोय. आणि ह्या सगळ्याच महिलांपैकी एक 10 लोकांचं आज शिष्टमंडळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत आणि त्यांच्या फील्डमध्ये आपल्याला कशा पद्धतीने चांगलं काम करता येईल, त्यांना सरकार कसं बेनिफिट देऊ शकेल, CSRच्या माध्यमातून कशी त्यांना बळ देता येईल किंवा SMEच्या माध्यमातून त्यांना कसं चांगलं काम करता येईल, अशा पद्धतीचं एक चांगला प्लॅन ऑफ ॲक्शन चैताली मॅडमच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू. आपण एक चेन नेटवर्किंगच्या माध्यमातून काम करतो. जवळपास 7 लाख लोकांपर्यंत आम्ही सिंगल व्यक्ती पोहोचत नाही. तर वी आणि आय मध्ये कायम डिफरन्स असतो. तर आय एका माणसापुरतं मर्यादित असतो, आपण वी मध्ये बिलीव्ह करतो, त्यामुळे हे सगळे वी आहेत. थँक्यू. माझ्याबरोबर स्वतः चैताली मॅडम आहे. चैताली मॅडम, काय सांगाल तुम्ही, आज जी सुरुवात झाली आहे, तुम्हाला महाराष्ट्र दिन पण आहे? सबसे पहले तो सबको महाराष्ट्र दिवस की बहुत बहुत अभिनंदन सबको. और मैं सबसे पहले तो थैंक यू बोलूंगी, धन्यवाद कहूंगी अभिजीत राणे जी का, जिन्होंने हमें इस जगह पे आज हम लोग को प्रोत्साहन देने के लिए हम सबको इकट्ठा करके सभी महिलाओं को आज अवार्ड देने का प्रोग्राम किया है. सबको रिकॉग्निशन दिया, जिससे ये लोग और मोटिवेट होंगे और काम करेंगे. चलो, जय महाराष्ट्र. आपण पाहू शकतो की महिलांची संख्या सगळीकडेच खूप मोठी आहे. अजूनही काही महिला आहेत. मॅम, क्या कहेंगे? सबसे पहले तो थैंक यू टू अभिजीत सर एंड चैताली मैडम फॉर गिविंग मी दिस अपॉर्चुनिटी. और महाराष्ट्र डे पे मैं एक ही चीज बोलना चाहूंगी कि सेव महाराष्ट्र, सेव एनवायरमेंट, सेव कोस्टल लाइन्स, सेव योर मँग्रोव्स एंड जय महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र एंड हिरवा महाराष्ट्र पाहिजे आम्हाला. अजूनही काही महिला वर्ग आहेत, त्यांच्याशी जाणून घ्या. मॅडम, क्या कहेंगे, काय सांगा? आधी तर सगळ्यांना महाराष्ट्र दिवसाची खूप खूप शुभेच्छा आणि अभिजित सरांना, धडक कामगार युनियनला आणि आमच्या चैताली मॅडमला खूप खूप अभिनंदन आणि आभार की आमचं हे रेकग्निशन केलं, आम्हाला एवढं मोटिवेशन दिलं. तर खूप खूप आभार, धन्यवाद. अजूनही काही महिला वर्ग आपण त्यांच्याशी जाणून घ्या. मॅडम, काय सांगाल तुम्ही, आज तुम्हाला अवॉर्ड दिलेला आहे, काय सांगाल? नमस्कार. सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मला अभिमान आहे की याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये मी जन्माला आले आणि आज मी एक उद्योजिकता म्हणून इथे उभी आहे. आणि माझ्या उद्योजिकता प्रवासातला पहिला मोटिवेशनल अवॉर्ड मला ह्या मंचावरती मिळाला आहे. सो त्यासाठी अभिजित राणे सरांचे खूप खूप आभार आणि पुन्हा एकदा जय महाराष्ट्र. अजूनही काही महिला त्यांच्याशी जाणून घ्या. काय सांगाल तुम्ही? महाराष्ट्र दिनाच्या खूप शुभेच्छा. आणि कामगार युनियनसाठी आम्हाला जे विविध क्षेत्रामध्ये प्रोत्साहन करण्यासाठी वुमन एंटरप्रेनर्स एन्क्लेव्हसाठी अभिजित राणेजीने जे अवॉर्ड समारोह केला, त्यात वुमन पण एकत्र होऊन कसा स्वतःचं काम करू शकतात, त्याचं जे मोटिवेशन भेटलं, त्याचा खूप खूप धन्यवाद. काय सांगाल? सगळीकडेच महिला आहेत, तुम्ही एक महिला आहेत, काय सांगाल? महाराष्ट्र दिवसाचं खूप खूप अभिनंदन सगळ्यांना. आणि अभिजित साहेबांनी जे आम्हाला आज प्रोत्साहन दिलंय
आणि अभिजित साहेबांनी आता जे अनाऊन्स केलं आहे की आपण चैताली मॅडम बरोबर मिळून आपण देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत जाणार महिलांसाठी काहीतरी नवीन पॉलिसी आणायला, तर ते आमच्यासाठी एक खूप युजफुल आहेत की आम्हाला नवीन पॉलिसीज नवीन स्कीम वगैरे मिळू शकते. त्याच्याबद्दल त्यांचा खूप 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 आभार आणि धन्यवाद फॉर वी ऑल्सो. थँक्यू थँक्यू. आपण इथे पाहू शकतो की या महिलांचाही उत्साह आहे की आणि येणाऱ्या काळात कुठेतरी सीएम पण यांचे जे मागण्या त्या पूर्ण करतील. माझ्यासोबत अजूनही काही महिला वर्ग आहेत. ताई, काय सांगाल तुम्ही? आज तुम्ही इकडे आलात, तुम्हाला ही अवॉर्ड दिला आहे. मैं हिंदी में बोलूंगी. सबसे पहले मेरा बहुत बहुत आभार रानी जी को और इस आज महाराष्ट्र दिवस और कामगार दिवस पर बहुत बहुत शुभकामनाएं. मेरा नाम संगीता अग्रवाल है, जो आज मुझे सम्मानित किया गया है. मैं मानसिक स्वास्थ्य और व्यसन मुक्ति के ऊपर काम करती हूँ और उसके जरिए मैं ये कहना चाहती हूँ कि इसके बारे में जितनी कम बात की जाए वो कम है, क्योंकि हमारे भारत में बहुत कम जागरूकता है. और मैं अपने माध्यम से, अपनी संस्था के माध्यम से, अग्रिम अग्रवाल फाउंडेशन, उसके माध्यम से हम सारे भारत में ही नहीं और जगह भी पूरे देश में और देश के अलावा भी जागृति फैलाना चाहते हैं कि आपका मानसिक स्वास्थ्य आपके शारीरिक स्वास्थ्य से भी ज़्यादा महत्वपूर्ण है. क्योंकि अगर आपका मानसिक स्वास्थ्य सही है तो आपका शारीरिक स्वास्थ्य अपने आप ही ठीक रहेगा. जिस तरीके से आप अपनी शारीरिक परेशानियों के लिए डॉक्टर के पास जाते हैं, उसी तरह अगर आपको कहीं कुछ मानसिक सेहत के लिए कहीं कुछ तकलीफ है या कुछ आप परेशान हैं जिसको नहीं सुलझा पा रहे हैं, तो अपने जिसके पास भी आप ट्रस्ट करते हैं वहाँ जाइए. नहीं तो कहीं आप काउंसलर या जो मानसिक जो काउंसलर्स होते हैं उनको संपर्क करें. और मैं बहुत बहुत आभार व्यक्त करना चाहती हूँ रानी जी का और खास तौर से चैताली चटर्जी का, जिनके द्वारा हमें ये अवसर प्राप्त हुआ कि हम यहाँ आए और हमें सम्मानित किया गया. धन्यवाद. अजूनही काही महिला आहेत. ताई, काय सांगणार? मेरा नाम ममता शर्मा है. सबसे पहले तो पूरे महाराष्ट्र को महाराष्ट्र दिवस की शुभेच्छा हार्दिक. रानी जी का मैं बहुत बहुत धन्यवाद करती हूँ और चैताली मैम का भी बहुत धन्यवाद करती हूँ, जो हम जैसे बहुत छोटे छोटे बिजनेस एंटरप्रेन्योर्स हैं उनको सपोर्ट करने के लिए वी ग्रुप है. वी में हम आते हैं, अपना नेटवर्किंग करते हैं, उसके थ्रू ही हम आज रानी साहब से मिले हैं. तो रानी जी का भी बहुत बहुत धन्यवाद. और मेरे जैसे बहुत सारी जो लेडीज़ हैं जिनको बिजनेस करना है वो वी के साथ कोलैबोरेट करें और वी में आकर के अपना बिजनेस को करें और बोलने का मौका मिला तो बहुत बहुत धन्यवाद. आपण पाहू शकतो की एक वेगळा उत्साह महिलांमध्ये दिसतोय. अजूनही काही पुरुष वर्ग आहेत, त्यांनाही सन्मानित करण्यात आलं. तर काय सांगाल? फर्स्ट ऑफ ऑल धन्यवाद अभिजीत. हाँ, धन्यवाद अभिजीत राणे जी का, जो हमको त्याने आम्हाला सत्कार दिला आणि चैताली मॅमचा आम्ही लई सपोर्ट त्यांना करतो आहे. मागे पण सगळ्यांना जय महाराष्ट्र. आज महाराष्ट्र दिनानिमित्त आम्हाला राणेसाहेब आणि आमच्या संस्थेच्या फाउंडर चैताली मॅडम यांनी जो आम्हाला सत्कार केला आणि आम्हाला भव्य प्लॅटफॉर्मवर आम्हाला उभे केले, त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. आणि महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र. एक वेगळा उत्साह इथे दिसून येतो. आपण पाहू शकतो. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया.